हॅलो हाय श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता तुम्ही माझ्या पाठचा व्ह्यू बघत असाल. मी आता आलेली आहे कृष्णा नदीजवळ, म्हणजेच नरसोबाची वाडी. आणि आमची कृष्णा बघा, कृष्णल हाय कर. हाय. आणि माझ्या बाजूला बघू शकता. तर आज आम्ही आलेलो आहोत नरसोबाच्या वाडीला. आणि गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आणि दर्शन सुद्धा मस्त झालेलं आहे आमचं. आणि तिकडे तुम्ही बघू शकता, नरसोबाची मी घाट बघू शकता. आणि तिकडे तुम्हाला दिसतंय का? म्हणजे थोडं झूम करते मी. तर आपल्या गुरुचरित्रामध्ये जो 18वा अध्याय आहे, जिथे स्वामींनी वेल उपडली होती, आपली घेवड्याची वेल, तर ते तिकडे झालं होतं. आणि आता आम्ही तिकडे चाललो आहोत. बघू आता गर्दी आहे तर कसं जाता येतं, त्यानुसार तुम्हाला आम्ही दाखवू. तर तर आता आम्ही त्या स्थानी आलो आहोत. आणि तुम्हाला शिवांश रेड्डी त्याच्याबद्दल थोडी माहिती देतील, तर आपण त्यांच्याकडे नेऊया. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर हे आहे अमरेश्वराचं मंदिर. या ठिकाणी 64 योगिनींचं स्थान आहे असं मानलं जातं. म्हणून इथे 64 योगिनींचा प्रॉपर अशा मूर्त्या इथे स्थापन झालेल्या आहेत. त्याच्याच बाजूला एक छोटीशी शिवलिंगाची मूर्ती आहे. ती अशी मान्यता आहे की ती मूर्ती जी आहे ती साक्षात इंद्रदेव त्यांनी येऊन इथे ती स्थापन केली होती. म्हणून ह्या जागेला एवढं महत्व आहे. म्हणूनच बरोबर ह्या मंदिराच्या ऑपोजिट साईडला तुम्ही बघू शकता की ऑपोजिट साईडला जिथे घाट आहे, एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला, आता तो इथून दिसणार नाही पण एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला तो जो घाट आहे ज्या ठिकाणी स्वामींच्या नृसिंह सरस्वती स्वामींच्या पादुका आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे आहे 64 योगिनींचं मंदिर आणि बरोबर त्याच्या आतमध्ये बाजूला शिवलिंग आहे.
नमस्कार मंडळी. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत काहीतरी खायला. आज दिवसभर आधी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. आज सकाळी मी मुंबईवरून आलो, पण आज योगायोगाने गुरुवार होता, त्यामुळे उत्कर्षाला म्हटलं की आपण नरसोबाच्या वाडीला जाऊया. आम्हाला गावाला येऊन म्हणजे ह्या लोकांना गावाला येऊन ऑलमोस्ट आता महिना झाला, पण तरी सुद्धा नरसोबाच्या वाडीला ते जाऊ शकले नाही. आज योगायोग होता गुरुवारचा, म्हणून म्हटलं आपण नरसोबाच्या वाडीला जाऊया. तर म्हणून मग आम्ही सकाळी या काकांची रिक्षा बुक केली आणि थेट आम्ही गाठलं नरसोबाची वाडी. तिथे आम्ही नरसोबाची वाडी केली. त्यानंतर अमरापूर गावामध्ये जिथे 64 योगिनींचं स्थान आहे ते स्थान आम्ही तिथे पण गेलो होतो पाया पडण्यासाठी. त्यानंतर मग भोजपात्र जे आहे, भोजपात्र मंदिर, ते भोजपात्र मंदिर सुद्धा आम्ही व्हिजिट केलं. काही कारणास्तव ते मंदिर बंद होतं, पण आम्ही मागून फक्त बाहेरून दर्शन घेतलं. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर मग खूप एक्झॉस्ट झालो आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की काहीतरी खाऊया आधी आणि त्यानंतर मग घरी जाऊ. म्हणून आम्ही आता एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत जिथे कोल्हापुरी मिसळ आम्हाला खायची इच्छा झाली, म्हणून मग आता कोल्हापुरी मिसळ खात आहोत आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. येते खायला आणि मी खाणार आहे पावभाजी.